यानंतर आपल्या या मावळच्या मावळ कन्या आणि वकिली क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून ज्यांचा हातखंडा आहे अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षा आमच्या मार्गदर्शिका रंजनाताई भोसले या आपल्या समोर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये रंजनाताई भोसले यांचे आपण स्वागत करूया. समस्त बौद्धजन पुन्हा न्याय हक्कासाठी त्यांनी आयोजित केलेला अतिशय आगळा वेगळा, मला वाटतं जिल्ह्यात पहिल्यांदाच होणारा हा कार्यक्रम. त्यामुळं संयोजकांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करते. सभेचे अध्यक्ष दादासाहेब यादव, स्वागताध्यक्ष सचिन भवन आणि ज्यांनी सूत्रसंचालन केले आमच्या माधुरीताई थोरात, सचिन कांबळे आणि या टीमला जे कार्यक्रम आयोजित केला त्या टीमचे सर्व पदाधिकारी, सर्वांना सविनय जय भीम. खरं तर अजयनी मला मागच्या आठवड्यात सांगितलं मी त्यावेळेस होते एअरपोर्टवर हैदराबादच्या आणि मी आजचा कार्यक्रम खरं विसरून गेले, कारण कालच थायलंडची ट्रिप करून आले आणि आज थकवा झाल्यामुळे मी खरं झोपले होते. आणि अजयचा परत फोन आला की कार्यक्रम सुरू होते. घाई ओळखून मी परत तिथं आपल्यात उपस्थित झाले. उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त करते. अतिशय सुंदर 2 वक्त्यांनी मार्गदर्शन केले. सर्वसामान्यांचे असणारे कायदे, वतनाचे कायदे, आणि त्यांनी सर मला वाटतं आले नाहीत की जे ॲट्रॉसिटीवर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करतात. पण मला असं वाटतं की बऱ्याचदा आजकाल त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर थोडं त्यांचं येणं कमी झालं, परंतु ते असते तर आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं असतं. आणि तोच विषय मला थोडासा सांगायला सांगितला आहे. खरं तर बोलण्याच्या प्रिपरेशनने आले नाही मी, फक्त मला उपस्थित राहायला सांगितलं होतं, त्यामुळे त्या उपस्थितीच्या मूडमध्येच मी इथं आलेली आहे. पण मगाचपासून ऐकल्यानंतर वकील असल्यामुळे आमच्याकडं दावा आला की त्याचं उत्तर तयार असतं. आमच्या इथं सगळे बसलेले वकील मंडळी आहेत की प्लेंट आली की त्याचा WS नाही तर कैफियत असलीच पाहिजे, तरच इश्यूज फ्रेम होतात आणि दावा चालतो, निर्णित होतो. तसं आता वकिलांनी अनेक बाबी आपल्याला सांगितले, ज्या बेसिक बाबी आहेत त्या बाबी खरंच आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. अनेक आपले नागरिक कायद्याच्या परिभाषेपासून थोडे लांब असतात. कायद्याशी खेळ नको असंही म्हणतात, कोर्टाची पायरी चढायला नको असंही म्हणतात. परंतु तरीही कधी ना कधी आपल्याला हे जे आत्ता सांगितलेली माहिती नक्कीच आपल्याला उपयोगात येते. सर्वप्रथम कपत्रापासून, कपत्राची मला वाटतं ओवाळ साहेबांनी कपत्र विचारलं. मगाशी रामटेके साहेबांनी बोलताना कपत्राविषयी सांगितलं आणि 2 स्ट्रीम्स सांगितल्या होत्या. एक रेव्हेन्यूमधल्या 2, एक तर प्रांतापासूनची, तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार, प्रांत आणि पुढच्या सगळ्या बाबी, आणि दुसरे सांगितले सिटी सर्वे. खरं तर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आणि अनेक अन्याय केले म्हणून आपल्याला स्वातंत्र्याचा लढा द्यावा लागला. परंतु त्यांनी हे करत असताना काही बाबी अशा केल्या की त्या आजही जशाच्या तशा आपण ॲक्सेप्ट करतो. त्यांचे त्या बाबतीतले आपल्यावर उपकार आहेत. मला असं वाटतं 1767ला संपूर्ण भारताचा जमिनीची मोजणी केली गेली. जे नद्यांचे क्षेत्र किती, म्हणजे पाण्याखाली असणारं क्षेत्र किती, डोंगर किती, शेतजमीन किती, इतर गोष्टींमध्ये अडकलेल्या जमिनी किती, देवळाखाली असलेल्या जमिनी किती,
धार्मिक कामांसाठी वापरल्या गेलेल्या जमिनी किती, त्याचा सर्वे केला गेला. आणि ते सर्वे करत असताना मी ॲट्रॉसिटी असताना थोडासा तुमचा विषय कंटिन्यू करते आणि पुढे ॲट्रॉसिटीकडे वळते. आणि हा सगळा सर्वे करत असताना गावागावांमधला सर्वे झाला आणि त्यावेळेस त्या गावामध्ये कुठल्या कुठल्या जाती धर्माचे, त्यावेळेस खरं तर सगळे जवळपास हिंदूच होते, परंतु तरीही मिशनरी आलेले होते, म्हणजे ख्रिश्चन होते, काही मुस्लिमही होते, परंतु वेगवेगळ्या आपल्या कामानुसार त्यांचं नावं ठेवली गेलेली होती. आणि त्यामुळं त्या त्या कामाच्या स्वरूपानुसार त्या लोकांना लागणारी जमीन, याचा एक 100% जर जमीन असेल, 100 एकर जमीन असेल तर ती कोणाला किती द्यायचं हेही ठरलं गेलं. आणि म्हणून मगाशी वतनाचा कायदा जो सांगितला गेला तर त्याच्यात जी जी कामं आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या पूर्वजांनी काय काय कामं केली. आपण म्हणायचं ते अमक्याच्या वतनावर आले, ते तमक्याच्या वतनावर आले, ते त्याच्या आईच्या आत्याच्या वतनावर आले, ते मामाच्या वतनावर आले. वतन म्हणजे प्रॉपर्टी नाही, वतन म्हणजे काम जे करायला सांगितलं होतं ते काम करण्यासाठी जो मोबदला आणि तो जमिनीच्या स्वरूपात दिला. आणि म्हणून त्या कामासाठी आले, म्हणून ते त्या वतनावर आले. आणि त्याला जोडून हा अनटचॅबिलिटी ॲक्ट हा बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याची नोंद केली किंवा त्याचा समावेश केला. कारण हे वतन जे आहे, हे वतन काय होतं की गावातील जी हलकी कामं आहेत, जे गुरं मेली ओढून न्या, कोणी मेलंय त्याचा सांगावा द्यायला जा, हे असली जी कामं होती तर ती कामं जी आपल्या लोकांना दिली होती त्याच्यात ते वतनाचा. मग त्याच्यात वतनात फक्त आपलंच वतन होतं का? नव्हतं. महार वतन आहे, पाटील वतन आहे, ते सगळ्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार त्याचे होते. आणि त्याच्यात मात्र असं आलं नाही, मगाशी जे आपण सांगितलं फक्त महारांच्याच बाबतीत हे झालं. आणि त्यामुळं हे सगळं करत असताना वतनाच्या बरोबर जे जमिनी मिळाल्या, ते नंतर सरकार जमा झाल्या, रिग्रँट झाल्या, हे झाल्या आणि जमिनी खरेदी एकमेकांना खरेदी विक्री झाली. आणि खरेदी विक्री करताना ज्या प्रिकॉशन्स त्यांनी सांगितल्या त्यात एक कपत्र सांगितलं की त्याच्यात कपत्र कुठून मिळतं तर सिटी सर्वे ऑफिस आपलं जे आहे इथं जवळ शेजारी, आपल्या तालुक्याचं जर बोलायचं तर आहे पोलीस स्टेशनच्या शेजारी. तर त्यावेळेस पुन्हा एक सिटी सर्वे झाला, प्रत्येक शहरांचा एक सर्वे. नंतर आपलं इंडिपेंडंट आपण झाल्यानंतर खूप वर्षांनी एक सर्वे झाला, त्यासाठी एक खातं निर्माण केलं गेलं. जसं गटवारीसाठी त्यांची मदत घेतली गेली, सगळ्यात वाटोळ जर केलं असेल तर त्या गटवारीने केलं असेल. आणि पूर्वी आमचे जुने जाणते आम्हाला सांगायचे की ज्या ठिकाणी कोंबड्यांची पिसं जास्त पडली त्या ठिकाणच्या गावांचं वाटोळं झालं. मग तिथं जो पाटील असायचा तो काय आपला नसायचा, बऱ्याचदा आल्यानंतर सरकारी अधिकारी कुठं थांबायचे, त्या पाटलाकडे थांबायचे. आणि मग त्यातले एखाद दोन जरा स्ट्रॉंग आपल्यातले असतील त्याची थोडीफार चांगली जमीन राहायची, नाहीतर मग ते सांगतील त्याप्रमाणे नोंदी झाल्या. म्हणून मगाशी ते सांगितलं नोंदी तपासण्याचं, तर नोंदी तपासत असताना त्या कुठून तपासायच्या तर प्रत्येक जमिनीच्या मध्ये नोंद होताना जो बदल होतो त्या बदलाची नोंद ज्यात घेतली जाते तो असतो फेरफार. मगासपासून फेरफारचा संदर्भ आपल्याला दिला, तर तो जी काही बदल होतो त्या बदलाचं नोंद ती संपूर्ण लिहिली जात नाही, म्हणून त्याला एक नंबर दिला जातो. तुम्ही 7 गोल आकार बघता, गोलाकारात एक नंबर असतो, तो असतो फेरफार. म्युटेशन एंट्री आम्ही त्याला आमच्या भाषेत म्हणतो. तर असा हा फेरफार हा प्रत्येक जमिनीच्या बाबतीत काहीही बदल झाला, त्याचा मालकी हक्क असेल, इतर काही हक्क असतील, कुठलाही बदल झाला त्याची नोंद होते. ती नोंद ज्या नंबरने होते त्याला आपण फेरफार नंबर म्हणतो. आणि मग असे फेरफार जे असतो तो एकदाच होतो, मग तो चुकीचा झाला की त्याला परत अपील आहे. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या क्रमाप्रमाणे मंत्रालय ते हायकोर्टापर्यंत अपील आहे. आणि मग हे मगाशी मी म्हटलं की गटवारी झाली आणि सगळ्या जमिनींचं
सगळ्या मालकी हक्कांचं वाटोळं झालं ते यासाठी की मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या सर्वे नंबरचे काही आपल्या वतनाच्या जमिनी होत्या, काहींच्या मालकी हक्काच्या जमिनी होत्या, त्याच्यात बऱ्याच ठिकाणी अगदी मालकी हक्काच्या जमिनींना सुद्धा म्हणजे आदिवासी कोणी आपले नाही बांधव, त्याच्यात तर आणखी वेगळं झालं. मग अशी फॉरेस्ट ॲक्ट सांगितला. तर ह्या सगळ्या ज्या नोंदी झाल्या त्या नोंदींमध्ये गडबड झाली आणि आपले जे पूर्वज होते ते बरेचसे अशिक्षित होते, त्यांना याचं नॉलेज नव्हतं. म्हणजे मी जाहीरपणे सांगते की मी स्वतः 35 वर्ष वकिली केली, परंतु माझ्या स्वतःच्या जमिनीचा एक फेरफार सापडत नाही. जमीन माझ्या ताब्यात आहे, परंतु मी माझी स्वतःची केस लढू शकत नाही कारण एक फेरफार सापडत नाही. तर हे जे झाले की ज्यावेळेस हा सिटी सर्वे झाला तो गावठाणांचा झाला, त्याला मगाशी प्रॉपर्टी कार्डाचा जे उल्लेख केला त्याला प्रॉपर्टी कार्ड दिले. मग प्रॉपर्टी कार्डाचे असणारं क्षेत्र आणि सातबाराचं असणारं क्षेत्र त्यात बऱ्याचदा तफावत आहे. हे तुम्ही तळेगाव सारखा जर भाग घेतला तर सातबाराप्रमाणे अमुक आणि सिटी सर्वेप्रमाणे एवढं क्षेत्र असं आम्ही बघतो आणि त्यातून वाद होतात. आणि माझं क्षेत्र तर एवढं 2 एकराचं आहे, पण त्या प्रॉपर्टी कार्डावर तर ते 1.5 एकर दिसतंय. मग त्यात लिहिलेलं आहे. मग या जमिनी कुठे गेल्या? तर नव्याने रस्ते झाले, वेगवेगळ्या कारणांसाठी ते गेल्या आणि मग त्याच्यात ते बदल झाले, ते कुठं धरले गेले नाही. आणि म्हणून सिटी सर्वे ज्या वेळी झाला किंवा गटवारी जमा झाली, त्या गटवारीमध्ये कोणती जमीन कोणाला गेली हे त्यात लिहिलं. गटवारी केली म्हणजे काय, ते क्षेत्र जमिनीची कमी झाले होते, त्याचं एकत्रीकरण करून एक गट केला गेला. परंतु आता तंत्रपाळींची जमीन आहे, ते कसतायत, त्यांची जमीन गेली आहे भवारांकडे आणि ते मात्र ताबा मात्र घेतलाच नाही. मग तो म्हणतो वर्षानुवर्ष मी करतोय. आता आपल्याकडे 7-12 सकाळी 7ला घरातून निघणारी, रात्री 12ला येणारी मंडळी बरीच निर्माण झाली. इझी मनी आहे. काय करतो तुमचा मुलगा? लग्नाच्या बाजारात बरेचदा विचारतो आपण, काय करतो? 7-12 करतो. अरे 7-12 करतो म्हणजे काय करतो? तो 7-12 तयार करतो का? तर नाही, तो जमिनी विकतो. आपल्या सगळ्या आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकांच्या वगैरे पण नाही ह्या अडचणीत आहे, ह्याची जमीन आपल्याला स्वस्तात मिळेल, त्याला हे नॉलेज नाहीये, त्याला कळणार नाहीये. आणि म्हणून आपण काय करतो, त्या माणसावर आपली माणसं भरोसा ठेवतात आणि मग तो 7-12 होतो. आणि मग ती कोणती जमीन कोणाला, मग ते असं मगाशी सांगितल्याप्रमाणे रेकॉर्ड काढलं जातं. जो त्यातला एक्सपर्ट असतो रेकॉर्ड काढतो, तर आपण ही जमीन खरेदी करू शकतो. आपल्याला फक्त त्याला सहीलाच आणायचंय. म्हणून आजच्या या कार्यशाळेत मी सगळ्यांना आवाहन करेन की आपल्या बांधवांसाठी तर कमीत कमी करू नका. मी अभिमानाने सांगते की मी जेव्हा इथे वकिली सुरू केली त्यावेळेस मी तालुक्यातली पहिली महिला वकील आहे. बाबा आढाव त्यावेळेस जमिनीचं काम करायचे. मगाशी सांगितलं की सावकारी क्षेत्र सांगितलं, कर्ध्यामध्ये 65 एकर जमीन, 65 एकर जमीन 1 रुपयाचा देखील दावा दाखल न करता केवळ तहसीलदाराकडे अर्ज करून मी 65 एकर जमीन लोकांना मिळवून दिली. त्यासाठी मी 1 रुपयाचाही मोबदला घेतला नाही. मला तर 10% जमीन देत होते. जर 6.5 एकर जमीन आज माझ्याकडे असते तर 6.5 एकराची मी किती करोडपती असते. तर मी ह्यासाठी दिली की गरीब लोक आहेत, त्यासाठी माझं ब्रेन फार वापरलेलं नाही, परंतु मी माझा वेळ दिला होता. आईने शब्द दिला होता की पैशासाठी कोणाला न्याय मिळणार नाही, असं वागू नको. आणि त्यावेळेस व्हायचं असं, घरी आले, आमच्या वडिलांचा माझा राजकीय वाद व्हायचा. आई म्हणायची तू नाही तर तुझे वडील, दोघांपैकी एकानेच घरात राहायचं. मग मी यायची आणि कोर्टात बसायची. माधुरीसाठी सांगते आणि नवीन वकिलांसाठी थोडे आपण कष्ट घेतले तर मला यशस्वी वकील होतो. मी आजही, मला इथं 2-4 जण बसतेच समोर, मी आजही बाबासाहेब 18 तास काम करायचे. मी आजही 18 तास, मी 1 वाजता झोपते रोज. मी सकाळी 6 ते रात्री 12 असं 18 तास या वकिलीच्या क्षेत्रात सतत काम करत असते. तर त्यावेळेस ती लोक खूप मोर्चे काढायचे. आणि मग मी म्हटलं की कशासाठी मोर्चे काढतात? मी इथून चालले आणि त्यांनी मला एकदा असं स्पीच द्यायला, जसं तुम्ही आता अचानक सांगितलं तसं त्यांनी मला सांगितलं, मला काहीच विषय माहीत नाही. आणि मग त्यानंतर मी म्हटलं की मला एक टेस्ट केस द्या तुमची.
आणि त्यावेळेस मी बघितलं की लोक पोटी पोटी कागद घेऊन यायची आणि मी या कोर्टात रविवारी एकटी बसायची. त्यात मी शोधलं की 32M जी गटवारीच्या कुळ कायद्याने मगाशी सांगितल्याप्रमाणे एन्क्वायरी झाली, किंमत ठरली, किमती भरलेल्या आहेत, त्यांच्याकडं सर्टिफिकेट त्यांचे तयार आहेत, परंतु तहसीलदाराची जबाबदारी तहसीलदारांनी पार पाडली नव्हती. तहसीलदारांनी ती नोंदवली पाहिजेत, ती नोंदवलेली नव्हती आणि म्हणून ते सावकार जे होते मगाशी सांगितलेल्या भाषेत, तर ते त्या शेतकऱ्यांना त्रास द्यायचे. दुःख याचं वाटतं की आपण सगळं मिळवून दिलं तर त्या शेतकऱ्यांनी त्या जमिनी मला न विचारता विकल्या आणि फार कमी किमतीला विकल्या. तर असा हा आताचा थोडासा याचा भाग सोडा, परंतु वतन आपल्याला ज्या वतनाच्या जमीन सांगितल्या त्या खरंच आपण सांभाळल्या का? तसेच त्याची जमीन त्या कायद्यानुसार आपल्याला जमिनी त्या खरंच सांभाळल्या का? आणि पूर्वजांनी आपल्या ज्या जमिनी राखून ठेवल्या त्या आपण सांभाळल्या का? तर नाही असं त्याचं उत्तर येईल. परंतु याचं कारणही तसं आहे की त्या जमिनीत मिळणारं उत्पन्न अतिशय अल्प होतं आणि त्याच्यावर आपली गुजराण होणं शक्य नव्हतं. त्यामुळे बरेच बाबासाहेबांनी सांगितल्यानंतर आपण शहराकडे गेलो, कामधंदा बघितला, परंतु आता झालं जमिनींना सोन्यापेक्षा जास्त भाव आला. आमचा मावळ तालुका मला वाटतं 5-7 वेळा विकला गेला. तो वेगवेगळ्या लोकांनी विकला, वेगवेगळ्या लोकांनी खरेदी केला. म्हणजे मी असंही बघितलं की मिठमिठीसाठी म्हणून लग्नात नाही आमचा शेठ फार चांगला आहे, त्यांनी सगळं लग्नाचा बस्ता बांधून दिला, आमचा शेठ फार चांगला आहे, की सगळे जेवणाच्या हे दिल्या. परंतु नंतर कळतं की या सगळ्या, मी जाहीरपणे बोलते, मी कोणाला घाबरत नाही फारशी, मारवाड्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या मिठा मिरची पोटी आपल्या सगळ्यांच्या गेलेल्या आहेत. त्याचा जर शोध घेतला तर आजही आपल्या जमिनी, मगाशी रामटेके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आजही आपल्या जमिनी त्या मिळू शकतात. आणि मग आपल्याला आता मुख्य विषयाकडे वळताना अनटचॅबिलिटी किंवा आपल्याला ॲट्रॉसिटीसाठी आपण जर बोलायचं म्हटलं तर बाबासाहेबांना त्यांच्या शाळेपासून जेव्हा बाहेर बसवलं गेलं तेव्हापासून डोक्यात असणारी जी ती तिडीक होती, अन्याय झाल्याची जी भावना होती, ती त्यांना जेव्हा कॉन्स्टिट्यूशन लिहिण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी त्याचा उल्लेख केला. आणि नंतर 1955 मध्ये पहिला कायदा झाला की वर्ण असेल, तुमचा जात असेल किंवा एखादा जाती समूह असेल त्याला तुम्ही वेगळं वागवू शकत नाही. समानतेचा जो आपल्याला संदेश बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनमधून दिला, सगळी लोक, सगळे नागरिक समान आहे, सगळ्यांना सारखा हे आहे. तरी सुद्धा मला असं आठवतंय की आपण सांगितल्याप्रमाणे गावात तलाट्याकडे गेलो, आई पुढे गेलेली होती आणि मला त्या तलाट्याकडून सातबाराचा उतारा घ्यायचा होता. तिथे गेल्यानंतर एक मराठा कम्युनिटीच्या लोकांनी जेवायला बोलावलं. आई नाही, मी जेवले. आणि त्यावेळेस त्यांनी ठेवलं तर बाहेरच थोडंसं जेवलं होतं, ते घराचाच एक भाग होता, फार वाटलं नाही, पण तू पाणी देताना जाणवलं की हे वरून पाणी देतात. हे मी स्वतः इथं अनुभवलं. आणि त्यावेळेस मी आईला म्हटलं उठ. आईला कळे ना काय असं झाले. तिथे म्हटलं आता तर जेवत होती, उठ म्हटलं. त्या लोकांनाही काय कळे ना. मग नंतर बाहेर येऊन मी सांगितलं यांनी आपल्याला वरून ओतून पाणी दिलं, आपली भांडी ती वेगळी ठेवतायत. म्हणजे जोपर्यंत मी 88 साली वकील झाले तोपर्यंत देखील ही वागणूक चालू होती. आजही काही ठिकाणी आपण बघतो. म्हणजे 1955 साली जरी कायदा झाला, त्यानंतर त्याच्यात बदल 74 साली झाला, तरी सुद्धा माझ्यासारखेला शिकल्यानंतर सुद्धा त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. आजही अजून काही खेड्यांमध्ये आपल्याला त्याला तोंड द्यावं लागतं आणि ते वेगळ्या पद्धतीने आता द्यावं लागतं.